एमआयएम पक्षासंदर्भातली बातमी आहे। एमआयएम पक्षाच्या नागपाडा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे। फयाज अहमद यांना मुंबईत तिकीट न दिल्यानं त्यांनी राडा केला। माजी आमदार इम्तियाज जलील यांच्या समोरच निवडणुकीची घोषणा करताना पत्रकार परिषदेतच हा राड्याचा प्रकार घडला। आमच्या सहकारी प्रीती सोमपुरा यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रीती, काय अधिक कळलंय, नेमकं काय घडलंय मुंबईतल्या एमआयएमच्या कार्यालयात? आज दुपारी 3 वाजता एमआयएमचे इम्तियाज जलीलने एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती। 3 वाजताची प्रेस कॉन्फरन्स होती। त्यावेळी जेव्हा ते प्रेस कॉन्फरन्स करत होते तेव्हा फयाज अहमद नावाचे त्यांचे जे पार्टीचे कार्यकर्ता होते त्यांचे लोक जे समर्थक आहेत ते एसीमध्ये धावलं आणि त्यांनी जे आहे क्वेश्चनिंग सुरू केली आणि त्या लोकांनी इम्तियाज जलीलला विचारलं की तुम्ही जे आहे फयाज अहमदला तिकीट का नाही दिलं। आणि त्यानंतर जे आहे इम्तियाज जलीलचे सपोर्टर्स होते आणि फयाज अहमदचे सपोर्टर्स होते, त्यामध्ये बाथाबाथी झालेली आहे। आणि हे हंगामा जे आहे करीब 15 मिनिट हे सगळं सुरू होता आणि मीडियामध्ये ते प्रेस कॉन्फरन्स सुरू होती इम्तियाज जलीलची, तेव्हा हा सगळा राडा सुरू झालेला आहे। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्याला अधिक माहिती देत होता। मुंबईच्या एमआयएमच्या कार्यालयामध्ये कसा राडा झाला ते आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण नीट बघूया काय नेमकं घडलं कार्यालयात। मुंबईत एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। इम्तियाज जलील यांच्या समोरच हा राडा झाला। फयाज अहमद यांना तिकीट न दिल्यानं वाद निर्माण झाला आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली। इम्तियाज जलील यांच्या समोरच आपापसात कार्यकर्ते भिडले आणि हा सगळा प्रकार मीडिया समोरच सुरू होता। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बातमी आपण बघूया। मात्र मुंबईमध्ये आपण एमआयएम संदर्भातली बातमी बघतो आहोत। नागपाडाचं एमआयएमचं कार्यालय आहे, तिथे हा राडा झालेला आहे।